मुंबईमध्ये 15 ते 30 हजार लोकांना एकाच वेळी विष देऊन मारण्याचा अत्यंत थरारक आणि भयानक असा कट मुंबई पोलिसांनी उधळून लावलाय। धक्कादायक गोष्ट म्हणजे मोहरमच्या मिरवणुकीमध्ये आपल्याच मुस्लिम बांधवांना मारण्यासाठी एका मुस्लिम तरुणानंच हा कट रचला होता। काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात। नमस्कार, मी दुर्गा। घटना घडली आहे भायखळा परिसरामध्ये। तिथे मोहरमची मिरवणूक सुरू होती। यावेळी पुण्याचा राहणारा 39 वर्षांचा फैयाज निसार प्रेमजी नावाचा तरुण लोकांना मोफत कॅप्सूल वाटत होता। या हर्बल पेनकिलर आहेत, यानं तुमच्या जखमांच्या वेदना कमी होतील असं तो सांगत होता। पण तेथील काही महिला स्वयंसेवकाला यावेळी संशय आला आणि याच वेळी एका माणसानं गोळी खाल्ल्यानंतर त्याला उलट्या सुरू झाल्या। दरम्यान त्या महिला स्वयंसेवकांनी पोलिसांना तात्काळ ही माहिती दिली। पोलिसांनी या ठिकाणी तात्काळ दाखल होत फैयाजला रंगेहात अटक केली आहे आणि लाऊडस्पीकरवरनं घोषणा करून लोकांना या कॅप्सूल्स खाण्यापासून रोखलं आहे। पोलिसांनी त्याच्याकडनं 14,900 विषारी कॅप्सूल्स आणि 50 किलो घातक पावडर जप्त केली आहे। प्राथमिक तपासणीमध्ये समोर आलंय की या कॅप्सूल्समध्ये झिंक फॉस्फाइड भरलेलं होतं। हे उंदीर मारण्याचं अत्यंत तीव्र असं विष आहे, ज्यावर जगामध्ये कोणतंच अँटीडोट उपलब्ध नाहीये। म्हणजेच त्यानं प्रत्येक गोळीमध्ये थेट मृत्यू भरला होता। आता मुख्य प्रश्न तो म्हणजे आपल्याच लोकांना हा का मारत होता? तर आरोपी फैयाज हा शिया मुस्लिम कुटुंबामधील आहे, पण चौकशीमध्ये त्यानं सांगितलं की मी आता इस्लाम मानत नाही आणि या धार्मिक प्रथांवरती माझा विश्वास नाही। तो स्वतःच्याच समाजामधील प्रथांचा तीव्र असा द्वेष करू लागला होता। त्यातच गेल्या 1 वर्षामध्ये तो तब्बल 19 वेळा इराण आणि इराकच्या दौऱ्यावरती गेला होता। तिथूनच त्याचं ब्रेन वॉशिंग झालं होतं का, याचा तपास आता ATS करताय। हा कोणत्याही 2 धर्मांमधील वाद नाहीये, तर एका माथेफिरूच्या कट्टर विचारसरणीचा हा एक भयानक परिणाम होता। पोलिसांच्या सतर्कतेमुळे हजारो मुंबईकरांचे प्राण वाचले आहेत। दरम्यान या भयानक प्रकरणावरती तुमचं मत काय आहे? कमेंट करून नक्की सांगा।